तर राज्यभरात सध्या एसआयआर प्रक्रिया सुरू आहे आणि या एसआयआर प्रक्रियेत एकही पात्र मतदार यादीतून वगळला जाऊ नये यासाठी सोलापूरमध्ये विशेष उपक्रम राबवला जातोय। शहरातील सर्व 810 मतदान केंद्रांवर वॉर्ड सभा आयोजित केली आहे। या प्रक्रियेत सर्व बीएलओ हे मतदान केंद्रावर उपस्थित आहेत। विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि नागरिकांच्या उपस्थितीत बीएलओ मतदार यादीचं वाचन करतायत। जो 810 मतदान केंद्र जी विधानसभेला होती त्या सर्व शाळा आम्ही सुरू ठेवलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी बीएलओ आणि त्यांचे जे सहाय्यक कर्मचारी आम्ही दिले होते ते सर्व त्या ठिकाणी उपस्थित आहेत। तर नागरिकांनी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहून आपलं काही ऑब्जेक्शन असल्यास किंवा नाव आपलं योग्य त्या यादीत आहे का, कदाचित चुकून अब्सेंट किंवा शिफ्टेडच्या यादीत गेलेलं आहे का असल्यास त्या संबंधित आक्षेप नोंदवावेत। आपलं नाव योग्यरित्या आपलं जे पोर्टल आहे एसआयआरचं त्याच्यामध्ये अपलोड झालेलं आहे का हे पाहणं। तर लोणावळ्यात सध्या पर्यटकांची गर्दी आहे। आजचा सुट्टीचा दिवस आहे, पर्यटकांची गर्दी वाढली आहे। पर्यटकांचं आकर्षणाचं केंद्रस्थान असलेल्या भुशी डॅमवर मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले। पडणाऱ्या पावसाचा आणि निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक लोणावळ्यात दाखल झाले। खड्डे चुकवण्याच्या नादात ट्रक डिवायडर ओलांडून उलटलाय। नंदुरबारमधील नवापूरच्या कोंडाईबारा घाटात हा 16 चाकी ट्रक उलटला। खड्ड्यामुळे चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झालाय। तर खड्डे चुकवण्याच्या नादात डिवायडर ओलांडून हा ट्रक उलटलेला आहे। 16 चाकी हा ट्रक वाहनावरचं चालकाचं नियंत्रण सुटलं। खड्ड्यामुळे हे नियंत्रण सुटलं आणि त्यानंतर हा अपघात झालाय। तर डिवायडर ओलांडून हा ट्रक थेट उलटलेला आहे। हा अपघात नवापूरच्या कोंडाईबारा घाटात झालाय।